पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बँक अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने. बँक मॅनेजरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आरोपीला अटक करण्याची मागणी. खामगाव शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडून बँकेतच मारहाण झाल्याची घटना काल घडली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेचा निषेध करत आज बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. बँक मॅनेजरला मारहाण करणाऱ्या अमोल पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील बँक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनिटी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आवर युनिटी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे. काल खामगाव येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जे अधिकारी आहेत, मॅनेजर आणि त्यांचे दुसरे AFO यांच्यावरती एका घृतपणे चुकीच्या पद्धतीने हल्ला करण्यात आला. व्यक्तिगत स्वार्थासाठी हल्ला करण्यात आला. आणि नेहमीसाठी जर बघितलं गेलं तर मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये बँकरवरती कालांतराने सातत्याने जीवघेणे हल्ले, त्यांना मारण्याचा प्रयत्न, त्यांना लुटण्याचा प्रयत्न, मग त्यांच्यावरती शस्त्राघातन प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल, हा प्रत्येक वेळेस प्रयत्न हा त्यांना मारण्याचा करण्यात आलेला आहे. बँकर हा नेहमी समाजासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं 2014 पासून जनधन योजना असेल, PMSBY असेल, PMJJY असेल, अटल पेन्शन योजना असेल किंवा डेप्टीवर असेल, आमच्या बँकर्स कम्युनिटीने प्रत्येक योजना, सरकारची योजना जी असेल ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आहे. कुठेतरी असं वाटतं कालांतराने हा जो राजकीय दृष्ट्या एक भाग आहे हा बँकेला कुठेतरी हा कोरत चाललेला आहे. काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी बँकेपर्यंत पोहोचवायचं आणि जे खरोखरच खामगावला जे ब्रँच मॅनेजरवर हल्ला झाला त्याबद्दल सगळ्यांना कल्पना आहेच. तर त्या संदर्भात आम्ही कंप्लेंट केलेली आहे व FIR लॉन्च झालेली आहे. तर आरोपीला अटक झाली पाहिजे या मागणीकरिता व बँकिंग ही जी आहे ही आपल्या सगळ्या लोकांसाठीच आहे, समाजासाठी आम्ही अहोरात्र कष्ट घेत कामं करतो. हा जो सध्या डेप्ट वेवरचं काम चालू आहे, जी यादी सरकारकडून आली आहे, पहिलीच यादी आली आहे, याच्यावर जे काम चालू आहे लोकांना डेप्ट वेवरही देणं आहे व नवीन क्रॉप लोन सुद्धा देणं आहे. व आपणाला कल्पना असेल की मोजक्या स्टाफ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉप लोन व डेप्ट वेवरचे कामं आम्हाला करावं लागतात. तर अशा कंडिशन मध्ये जर समजा आम्हाला सगळीकडून सपोर्ट भेटला तर आम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकू. बँक ही जी आहे ही गव्हर्नमेंट पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी असते.